You're watching Ahmednagar City Channel. (307) दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी. अहमदनगर शहरात तोफखाना पोलीस ठाण्यात समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी आणि तसेच मारहाण केल्या प्रकरणी 307 दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी समस्त मातंग समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली. तसेच आरोपींना अटक न झाल्यास आमरण उपोषण आणि मोर्चा काढण्याचा इशारा मातंग समाजाच्या वतीने कोतवालीचे पोलीस निरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आला. की आता जो आरोपी आहे तो मोकळा हिंडत आहे, त्याचे मोबाईल चालू आहे, तर त्याला कृपया करून तुम्ही अटक करावी. कारण की आम्ही जेव्हा त्याला कारवाई केली होती, त्यांची नोंदणी गुन्हा दाखल केली होती, तेव्हा कोणी ती नोंदणी किंवा त्या गुन्ह्यावर कोणी अंमलबजावणी केली नाहीये. तर ती झाली पाहिजे आणि त्याला अटक केलं पाहिजे. आज एवढ्या आम्ही भगिनी आलेलो आहोत कारण की आम्हाला अन्याय झालेला आहे, त्याच्यावर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. याकरिता आम्ही सर्वजण इथं एकत्र जमा झालेलो आहोत. कधी आज आमची ही जी अपेक्षा आहे किंवा आम्ही जी नोंदणी केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे, त्या व्यक्तीला आज संध्याकाळपर्यंत अटक करावी किंवा उद्या आम्ही परत खूप भगिनी जमा करून इथं मोर्चा काढून येणार आहोत आणि नारेबाजी करणार आहोत. कारण की आम्हाला न्याय पाहिजे. आणि जातीवाद जे करतात आणि आम्ही मांग समाज आहोत, तर जय भीम समाज आहोत, तर आमच्यावर जो अन्याय होत आहे, जो तो येत आहे, बघत आहे, बोलत आहे, उद्याच्याला आमच्या भगिनी आहेत, मुली आहेत, सुना आहेत, त्यांच्यावर तो काही अन्याय करू शकतो आणि त्या व्यक्तीपासून आम्हाला असुरक्षित असं वाटत आहे. आणि याकरिता आम्हाला काहीतरी मान मिळाला पाहिजे किंवा आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे. याकरिता आम्ही इथं एकत्र झालेलो आहोत. दीपाजीनगर माझ्या भावाला अभिषेकला मारहाण केलेली आहे. त्या गुन्हेगाराला अटक केलंच पाहिजे संध्याकाळपर्यंत, नाही तर मी परत उपोषणाला बसणार. प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहमदनगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.